एक गोष्ट माहीत आहे का? अर्ध्याहून अधिक छोटे व्यवसाय सुरुवातीची 5 वर्षसुद्धा टिकू शकत नाहीत. आणि यामागचं एक मोठं कारण म्हणजे आर्थिक व्यवस्थापनाचा अभाव. तर आज आपण याच सर्वात मोठ्या डोकेदुखीला एका संधीमध्ये कसं बदलायचं यावर बोलणार आहोत. हे चित्र खूप ओळखीचं वाटत असेल, नाही का? बिलांचे ढिगारे, एक्सेल शीट्सचा पसारा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात वाया जाणारा वेळ. खरं तर अनेक वाढत्या व्यवसायांसाठी हेच रोजचं वास्तव आहे. आणि व्यवसाय जसजसा मोठा होतो तसतशी ही आर्थिक गुंतागुंत वाढतच जाते. मग प्रश्न हा आहे की या आर्थिक गोंधळातून बाहेर पडण्यासाठी काही निश्चित योजना, काही ब्लूप्रिंट आहे का? हो, नक्कीच आहे. आणि आज आपण तीच समजून घेणार आहोत. चला तर मग या समस्येच्या अगदी मुळाशी जाऊया. MSME म्हणजे आपले सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग यांच्यासमोरील रोजच्या आर्थिक तणावाची मूळ कारणं तरी काय आहेत? आणि ही आहेत ती दोन मुख्य कारणं. पहिलं म्हणजे सगळीकडे विखुरलेली बिलं आणि एक्सेल शीट्स, ज्यात व्यवसायाची महत्त्वाची माहिती अडकून पडते. आणि दुसरं अर्थातच मॅन्युअल काम, जिथे मानवी चुका होण्याची शक्यता खूप जास्त असते. ह्याच चुकांमुळे अनेकदा कायदेशीर अडचणींनाही तोंड द्यावं लागतं. या सगळ्या गोंधळाचा परिणाम काय होतो? तर निर्णय घेण्यास होणारा उशीर. रिअल टाईम माहिती समोर नसल्यामुळे व्यवसायाच्या मालकांना जुन्या आकड्यांवर अवलंबून राहावं लागतं. आणि मग महत्त्वाचे निर्णय हे केवळ अंदाजावर घेतले जातात. तर मग या चक्रव्यूहातून बाहेर पडायचा मार्ग काय? उत्तर आहे एका नवीन दृष्टिकोनात, एका नवीन ऑपरेटिंग सिस्टममध्ये. आणि हे फक्त एखादं नवीन टूल किंवा सॉफ्टवेअर नाहीये, तर फायनान्सकडे बघण्याचा आणि त्याला हाताळण्याचा एक पूर्णपणे नवीन मार्ग आहे. बघा, या दोन गोष्टींमधला फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बुककीपिंग म्हणजे काय? तर जे व्यवहार होऊन गेले आहेत त्यांचा हिशोब ठेवणं. तो एक प्रकारे भूतकाळाचा रिपोर्ट झाला. याउलट फायनान्स ऑपरेटिंग सिस्टीम ही भविष्याचा विचार करून तयार केलेलं एक इंजिन आहे. तर मुद्दा हाच आहे की फक्त हिशोब ठेवण्याच्या पलीकडे जाऊन एक फायनान्स ऑपरेटिंग सिस्टम तयार केली पाहिजे. ही एक अशी प्रणाली आहे जी वेगवान बिलिंग, कठोर आर्थिक शिस्त आणि मालकांसाठी रिअल टाईम माहितीची खात्री देते. हे आता फक्त नोंदी ठेवण्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. बरं, मग हे इंजिन प्रत्यक्षात काम कसं करतं? ही प्रणाली आपल्या दैनंदिन आर्थिक कामांना ऑटो पायलट मोडवर कशी टाकते, हे आता आपण सोप्या शब्दात समजून घेऊया. यातला पहिला भाग आहे विक्री प्रक्रियेचं ऑटोमेशन. म्हणजे कोटेशन पाठवण्यापासून ते पेमेंटसाठी ऑटोमॅटिक रिमाइंडर पाठवण्यापर्यंत सगळी प्रक्रिया स्वयंचलित होते. याचा थेट परिणाम म्हणजे पैसे लवकर वसूल होतात आणि एकही बिल आपल्या नजरेतून सुटत नाही. दुसरा महत्त्वाचा भाग आहे खरेदी प्रक्रियेत शिस्त आणणं. योग्य मंजुरी आणि नियंत्रणाद्वारे अनावश्यक किंवा अनधिकृत खर्चाला आळा घातला जातो. यामुळे कॅश फ्लो तर सुधारतोच, पण विक्रेत्यांसोबतचे व्यवहारही अधिक प्रभावीपणे सांभाळले जातात. आणि तिसरा, सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे बँकिंग. बँक खाती थेट सिस्टीमला जोडल्यामुळे बँक स्टेटमेंट आणि कंपनीच्या नोंदी आपोआप एका क्लिकवर जुळतात. याचा अर्थ व्यवसायात नक्की किती कॅश आहे याची अचूक आणि अगदी ताजी माहिती नेहमी उपलब्ध असते. ठीक आहे, प्रणाली तर खूप प्रभावी वाटते, पण आता सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे येऊया. या सगळ्याचा व्यवसायाच्या नफ्यावर प्रत्यक्ष आर्थिक परिणाम काय होतो? चला, ऑटोमेशनमुळे होणाऱ्या खऱ्या फायद्यांचा हिशोब मांडूया. होय, हा आकडा मोठा वाटू शकतो, पण हे खरं आहे. एक योग्यरित्या तयार केलेली फायनान्स सिस्टम कोणत्याही MSMEसाठी वर्षाला सरासरी 5 ते 10 लाख रुपयांची बचत करू शकते. आणि ही काही छोटी रक्कम नाहीये. पण एवढे पैसे वाचतात तरी कसे? ही काही जादू नाही. ह्या बचतीमागे 3 महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत: वेळेची बचत, आर्थिक गळती रोखणं आणि रोख रकमेवरील खर्च कमी करणं. चला, हे नेमकं कसं घडतं ते पाहूया. तर ही बचत येते कुठून? पहिलं म्हणजे प्रशासकीय कामात वाया जाणारे मालकांचे आणि कर्मचाऱ्यांचे शेकडो तास वाचतात. हा वेळ व्यवसायाच्या वाढीसाठी वापरता येतो. दुसरं, दुहेरी पेमेंट, सुटलेली बिलं आणि हिशोबातील चुका यांसारखी आर्थिक गळती पूर्णपणे थांबते. आणि तिसरं, कायदेशीर दंड टाळता येतो आणि खेळत्या भांडवलाचा योग्य वापर झाल्याने व्यवसायाची आर्थिक स्थिती मजबूत होते. पण थांबा, एक उत्कृष्ट प्रणाली तयार केली म्हणजे सगळं झालं असं नाही. हे तर फक्त अर्धयुद्ध जिंकण्यासारखं आहे. कारण ही गोष्ट फक्त तंत्रज्ञानाची नाहीये. आपल्याला मिळालेल्या डेटाचा योग्य अर्थ लावण्यासाठी मानवी बुद्धिमत्तेची आणि अनुभवाचीही गरज असते. आणि इथे 2 महत्त्वाच्या भूमिका समोर येतात.
एक आहे ऑटोमेशन एक्सपर्ट, जो एका आर्किटेक्टप्रमाणे ह्या संपूर्ण फायनान्स सिस्टीमचा पाया रचतो, आणि दुसरा आहे व्हर्च्युअल CFO, जो एका रणनीतिकाराप्रमाणे त्या सिस्टीममधून मिळालेल्या डेटाचा वापर करून व्यवसायाला योग्य दिशा दाखवतो. तर एक व्हर्च्युअल CFO नक्की करतो काय? तो फक्त आकडे नाही पाहत, तर त्या आकड्यांमागची कहाणी समजून घेतो. ते व्यवसायाच्या कामगिरीवर महत्त्वाचे रिपोर्ट्स तयार करतात, खेळत्या भांडवलाचं नियोजन करतात, बजेट आणि प्रत्यक्ष कामगिरी यातला फरक तपासतात. सोप्या शब्दात सांगायचं तर ते डेटाला कृतीयोग्य व्यावसायिक धोरणांमध्ये बदलतात. चला, आता या संपूर्ण प्रवासाला एकत्र पाहूया. आपण कुठून सुरुवात केली होती आणि कुठे पोचलो? आपण अंदाजावर चालणाऱ्या गोंधळाच्या दुनियेतून निघून आता तथ्यांवर आधारित व्यवस्थापनाकडे आलो आहोत. ही एक संघटित, डेटावर चालणाऱ्या व्यवसायाची अंतिम स्थिती आहे. इथे फायनान्स विभाग हा आता एक ओझं नाही, तर व्यवसायाची एक मोलाची संपत्ती बनतो. प्रत्येक निर्णय हा आता मला वाटतं यावर नाही, तर ठोस माहिती आणि तथ्यांवर आधारित असतो. आणि या संपूर्ण बदलाचा सर्वात मोठा फायदा हाच आहे, जेव्हा अचूक हिशोब आणि रिअल टाईम आर्थिक नियंत्रण हातात असतं, तेव्हा आत्मविश्वासाने धोरणात्मक निर्णय घेता येतात. आणि याच निर्णयांतून व्यवसायाची खरी, शाश्वत वाढ होते. तर जाता जाता स्वतःला विचारण्यासारखा एकच प्रश्न आहे. कोणत्याही व्यवसायाचा जो आर्थिक डेटा असतो तो नक्की काय आहे? तो फक्त भूतकाळाचा एक अहवाल आहे जो सांगतो की काय झालं, की तो भविष्याचा एक नकाशा आहे जो दाखवतो की पुढे कुठे जायचं आहे? योग्य प्रणाली आणि योग्य रणनीती त्या अहवालाला एका नकाशामध्ये बदलू शकते.